नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत छान अशी होळी त्यांनी सजवलेली असते. पताके, माळा सगळं काही छान अशी तयारी केलेली असते. निंगी जोर जोरात म्हणत असते, होळी रे होळी पूर्णाची पोळी. सगळे छान कपडे घालून तयार झालेले असतात आणि सगळे आता होळीची पूजा करण्यासाठी होळीच्या पूर्ण बाजूने उभे राहिलेले असतात. ही म्हणते महाजनांची नात खुळी रे खुळी. आता लगेच आणि का मारायला लागलेली असते. कमळी म्हणते थांबा थांबा, आपल्या गावाकडे असं बोंबालतात, या शहरातल्या पोरांना काय माहिती ग का बोंबालतात. आणि का आमच्या गावाकडे असंच बोंबलतात म्हणजे गंमत करतात आणि तेवढं चालून घ्यायचं असतं. पण तुला माहित नाहीये, त्यामुळे मी यांना सांगते की याला काही बोलू नका, वाईट नाही मानून घ्यायचं ग. आणि का ही गंमत आहे सगळी. साहेबा म्हणतो हो, होळीला फक्त बोंबा ठोकायच्या असतात. म्हणते कुणाला मारायचंय. साहेबा म्हणतो बाई कुणाला मारायचं नाहीये, बोंबा मारायच्यात. म्हणतो हे वेगळं प्रकरण आहे, हिला अगदी व्यवस्थित सांगायला लागणार आहे. साहेबा अनिकाला संदर्भाचंही स्पष्टीकरण म्हणजे पूर्ण सांगायला लागलेलं असतो. माहिती हिरण्यकश्यप नावाचा राजा, त्याची बहीण होलिका नावाची होती आणि मग सगळी काही स्टोरी अनिकाला समजावून सांगत असतो साहिबा. आज भक्तामुळे वाचला आणि होलिकाचंच दहन झालं म्हणून होलिका दहन ही प्रथा पडलीय. दरवर्षी वाईट गोष्टी ज्या असतात त्या होळीत टाकून द्यायच्या आणि नव्याने सुरुवात करायची. कळलं का अनिका. साहेबा म्हणतो शेवट काय, होळी म्हणजे वसंत ऋतूचं आगमन एवढंच. अजून एक कथा सांगितली जाते अनिका. धुंठा नावाची एक राक्षसीन होती. आता साहेबाने एवढं मन लावून सांगितलेलं असतं, अनिकाच्या सगळं डोक्यावरून गेलेलं असतं, काही एक तिला समजलेलं नसतं. आता साहेबा त्यातच दुसरी गोष्ट सांगायला लागलेलं असतो, धुंठा नावाच्या राक्षसनीची. चांगल्यावर वाईटावरचा विजय. कळालं का अनिका. राग लोभ काय असेल ते सगळं काही सोडून द्यायचं असतं आणि खूप छान स्वच्छ मनाने सगळ्यांचा स्वीकार करायचा असतो. अनिका म्हणते एक्सक्यूज मी. साहेबा म्हणतो बोला. त्या राग मी कसा फेकणार या होळीमध्ये, तुम्हीच सांगा मला. काहीही बोलता, असा राग कोणी फेकतं का. साहेबा बोंबा मारायला लागलेला असतो कारण त्याचं डोकं फिरलेलं असतं. एवढी माहिती दिली अनिकाला, तिच्या डोक्यात काहीही राहिलेलं नसतं. सगळे बोंबाच आहे रे इथे. आणि म्हणते अनिका आम्ही सगळ्यांनी चिडवलं आणि तू आमच्यावर चिडली नाही म्हणजे तुझा राग होळीत जळून गेला असा अर्थ होतो. आता निंगी लगेच ताट वाजवायला लागलेली असते. होळी रे होळी पूर्णाची पोळी. अनिकाच्या केसांवर बसलाय कोळी आणि परत हसायला लागलेले असतात अनिकाला. स्वतःचे केस बघायला लागलेली असते. कामिनी म्हणते काही नाहीये बेटा, काही नाहीये, गंमत करतीये ती. सगळे आता अनिकाला हसत असतात. तारा आता साधनाला म्हणते की होळीच्या पूजेचं ताट घेऊन या. साधना आता तोंडावर पदर घेतलेला असतो आणि हळूहळू पुढे येत असते. इतक्या वेळा नयनतारा इकडे असं सांगते, पण साधना काय तिथून हलत नाही, तिथेच उभी राहिलेली असते. कमळी आता बघायला लागलेली असते या साधना मावशी कशा आहे काय. ती साधना दारातच उभी असते तोंडावर पदर घेऊन. ती काय खाली यायला तयार नसते. कमळी इतकी वाट बघते की ती हलेल, ती काय तिथून हलत नसते. शेवटी आता ऋषी म्हणतो साधना मावशी तिथे काय उभ्या आहेत, या की इकडे. म्हणते ऋषी सर मी जाऊन आणते. आता कमळी आलेली असते साधनाच्या जवळ. कमळी म्हणते अहो साधना मावशी ओळखलं का, मी कमळी, त्या दिवशी फोनवर बोललो होतो आपण. आणि कमळी पटकन आता साधनाच्या पाया पडते. सर खूप कौतुक करता तुमचं. आता कमळी साधनाबरोबर बोलत असते आणि साधना पदर घेऊन रडायला लागलेली असते. कमळी इतकी जवळ आहे तरी सुद्धा तिला भेटू शकत नाही. या गोष्टीचं तिला फार वाईट वाटतं. जशी पायाला हात लावते तो स्पर्श तिला लगेच जाणवतो. हा माझ्या आईचा स्पर्श आहे असं कमळीला जाणवलेलं असतं. आता मात्र साधना घाबरते. पटकन कमळीच्या डोक्यावर हात ठेवते आणि आशीर्वाद देऊन हात माघारी घेते. तिच्या हाताला हात लावणार तेवढ्या साधनाने हात माघारी घेतलेला असतो. आता काहीतरी वेगळी अशी फिलिंग आलेली असते आणि कमळीला ही माझी कोणीतरी आहे असं सारखं जाणवत असतं. तिने पदर घेतलेला असतो. कमळी तिच्या हातातलं ताट घेते. कमळी आता म्हणते हळू आवाजात मावशी मी तुम्हाला सांगतो, दरवर्षी माझ्या आई आणि आबांबरोबरच होळी साजरी करत असते आणि आईच्या हातचीच पुरणपोळी खात असते. आज पण खूप अशी आठवण येते बघा माझ्या आईची आणि आबाची. पहिलीच वेळ आहे की त्यांच्यापासून लांब आहे आणि एकटीने सण साजरा करते. जो आशीर्वाद दिला ना त्यामध्ये आईच्या मायेची उभे बघा. आईने आशीर्वाद दिला असंच जाणवलं. आता साधना खूप रडायला लागलेली असते. म्हणते मावशी तुम्ही दिलेलं कानातलं घातलंय बघा की, छान आहे ना आणि छान दिसतंय ना मला. म्हणते मावशी सगळी आपली माणसं आहे, मग हे पदर वगैरे कशाला घेतलंय तुम्ही. अजून पदर घेते आणि तोंड लपवते. तिला माहिती कमळीने जर पदर काढला तर सगळ्यांना कळेल की मी कोण आहे. नयनतारा म्हणते चला आपण पूजा करूया. आता कमळी तोंडावरचा पदर काढायला लागलेली असते. तेवढ्यात नयनतारा आवाज देते. कमळी आता पूजेचं ताट घेऊन तिथून निघालेली असते. साधना मात्र रडत असते आणि तिथून आता घाईघाईने निघून जाण्याचा प्रयत्न करते. आता पूजेसाठी नयनतारा समोर आलेली असते आणि कमळी सगळं ताट घेऊन नयनताराकडे देते. साधना सुद्धा कमळीने आग्रह केल्यामुळे आत चाललेली असते, परत माघारी येते आणि कमळीच्या मागे येऊन उभी राहते. तेही तो पूर्ण तोंडावर पदर घेतलेला असतो. कमळी ताट आणते आणि नयनताराच्या हातामध्ये देते. कमळी रागिनी योग्य संधीची वाट बघत असतात कारण त्यांना तमाशा करायचा असतो. आता सगळ्या सुरुवातीला नयनतारा पूजा करते तिच्या घरच्या होळीची. नयनताराची पूजा झालेली असते. आता अन्नपूर्णा आजी समोर आलेले असतात पूजा करायला आणि अन्नपूर्णा आजीच्या चेहऱ्यावर फार असा आनंद असतो कारण त्यांना सगळंच काही मिळालेलं असतं. त्यांची नात मिळालेली असते, त्या बऱ्या झालेल्या असतात. त्यामुळे नयनतारा
ची पूजा झाली की अन्नपूर्णा आजी खूप आनंदाने पूजेचं ताट हातात घेतात. कामिनी आलेली असते पूजा करण्यासाठी. कामिनीची पूजा झाल्यावर रागिनी पूजा करते. साधना एकटीच लांब उभी असते. कमळीचं लक्ष जातं साधनाकडे. सगळ्यांची पूजा करून झालेली असते. कमळी साधनाकडे बघते तर ती एकटीच राहिली पूजा करायची. म्हणते साधना मावशी या करा की तुम्ही पूजा. साधना म्हणते नाही मला नाही करायची पूजा. आग्रह केल्यावर साधना येते आणि रागिणीच्या हातून ताट घेऊन आता साधना पूजा करायला लागलेली असते. साधनाने सुद्धा पूजा केलेली असते होळीची. सगळ्यांची पूजा करून झालेली असते. नयनतारा म्हणते देवीकडे प्रार्थना करू सगळ्यांच्या आयुष्यात सुख समाधान समृद्धी मिळू दे. पुन्हा आजी आता त्या होळीला फेऱ्या मारत असतात आणि देवी आई तुझ्या कृपेने माझी नात मला परत मिळाली. खूप छान आणि खूप आनंद वाटतोय मला. तून काय मागू फक्त माझ्या परिवाराला सुखी ठेव एवढंच मागतीये. कामिनी आता मनातल्या मनात म्हणत असते म्हातारे तुझ्या या सुखी परिवाराला नजर लागणार म्हणजे लागणारच. ऋषी म्हणतो देवी आई कमळी खूप जिद्दीने इथपर्यंत पोहोचलीये. तिचे सगळे काही स्वप्न पूर्ण होऊ दे. काहीही तिच्या पुढे आता अडथळे आणू नकोस. कमळी म्हणते देवी आई प्रत्येक सणाला आई आबा आणि मी तिघे मिळून पूजा करायचो. आता एकच इच्छा आहे आम्हाला तिघांना लवकरात लवकर एकत्र येऊ दे. दिवस येईल का ग देवी आई माझ्या आयुष्यात की आम्ही एकत्र सगळे असणार. आता साधनाला सुद्धा ओढलेलं असतं आणि तिला सुद्धा आता होळीच्या कडेने फेऱ्या मारायला लावते. साधना सुद्धा आता देवी आईला सांगते की कमळीला माझ्या हक्कांच्या माणसामध्ये ठेवलंय. तिच्या माझ्या कमळीला तसंच सुखरूप आणि व्यवस्थित ठेव. कुणाची पण नजर लागू देऊ नको. राजांचं एकच असतं गौरी तू आणि माझी मुलगी आणि मी आपण तिघच एकत्र असतो तर जगातला सगळ्यात सुखी माणूस मी असतो. पण तू कुठे आहे देवाला माहिती. का आता मनातल्या मनात म्हणते सगळे येड्यासारखे राऊंड राऊंड काय फिरताय. वेळ लागले की काय या सगळ्यांना. देवी आईच्या मनात जे असतं तेच होत असतं. आता राजनच्या मागे साधना आणि साधनाच्या मागे कमळी. बरोबर राजांची फॅमिली पूर्ण झालेली असते आणि होळीची पूजा अगदी सगळ्यांनी जोडीने केलेली असते. राजांची इच्छा पूर्ण झालेली असते बायकोच्या आणि मुलीच्या हाताने पूजा करण्याची. राजन म्हणतात नयनतारा सतीश आता होळी पेटवायला हवी ना या समोर चला. नयनतारा म्हणते राजन बरोबर आहे होळी तर पेटवायला पाहिजे पण कसं आहे ना अन्नपूर्णा आजी या वर्षी एवढ्या मोठ्या आजारातनं बऱ्या झाल्यात. त्यांची नात त्यांना मिळाली. मग हा मान हा आनंद अन्नपूर्णा आजींना देऊया. त्यांच्या हातानेच या वर्षीची होळी पेटूया. अन्नपूर्णा आजी म्हणते हो हो पण हा हक्क माझ्या मोठ्या नाती कमळीला आहे ग. कमळी तिच्या हाताने होळी पेटवेल. ती तिच्याबरोबरची पहिली होळी आहे ना खूप आनंद आहे बघ मला. माझी अशी इच्छा आहे की कमळीनेच होळी पेटवावी. आणि का आता चिडचिड करायला लागलेली असते. मला एक गोष्ट कळतच नाहीये नेहमी नेहमी या कमळीलाच कसं सगळे काही डिमांड असतो. काही असलं की कमळी कमळी कमळी. या वेड्या आजीला कमळी सोडून दुसरं कोणी दिसतच नाही का. सारखी कमळी कमळी कमळी. कमळी म्हणते नको तुम्ही घरातल्या मोठ्या आहे ना तुम्ही पेटवा होळी आणि आम्ही फक्त बघतो. साहेबाने होळी पेटवण्यासाठी कमळीच्या हातात दिलेली असते आणि कमळी होळी पेटवणार असते. होळी पेटवायला लागलेली असते तेवढ्यात तिला अनिकाचा पडलेला चेहरा दिसतो. कमळी आता अनिकाकडे बघते. कमळी आता अनिकाला आवाज देते अनिका इकडे. अनिकाने असा तंबोरा फुगून घेतलेला असतो की मला होळी पेटवायचा मान दिला नाहीये. ये ग आजीची नात तू पण आहे ना दोघी मिळून होळी पेटूया. ये अनिका इकडे. म्हणते नाही मी नाही येणार आहे पण मला अजिबात इंटरेस्ट नाहीये सगळं करायला तूच पेटव. राजन म्हणतात अनिका तोंडाला येईन ते बरवू नकोस हा. अनिका म्हणते ए डॅड सतत मला ओरडत असतो दुसरं काही जमतच नाही का तुला सारखं मला ओरडणं. राजन म्हणतात कमळे तिला आपल्या रूढी परंपरेची काही किंमत नाहीये तू पेटव होळी. कमळी आता अनिकाच्या जवळ जाते. कमळी चल ऋषी सर पण येणार आहे सगळे मिळून होळी पेटूया छान वाटेल ये ग अनिका. ऋषी सर म्हटल्यावर अनिका एका मिनिटात तयार होते. म्हणू नको आम्ही तुला बोलवलं नाही. आता अनिकाला घेऊन जाते होळी पेटवण्यासाठी. आता सगळ्यांनाच आवाज दिलेला असतो सगळे मिळून होळी पेटूया. सगळ्यांना आवाज देते कमळी अगदी आठवणीने. आता सगळ्यांनी मिळून होळी पेटवलेली असते. सगळे आता बोंबा मारायला लागतात आणि साधना सगळ्या कौतुकाने बघत असते. कमळी निंगी बंड्या म्हणतात बोंबला रे बोंबला खचून बोंबला आणि बोंबा मारत पूर्ण होळीच्या कडेने आता पळत सुटलेले असतात. त्यानंतर होळी रे होळी पूर्णाची पोळी. होळी रे होळी पूर्णाची पोळी. कमळीच्या डोसक्यात अभ्यासाची आळी. म्हणते शिक्षण सोडून सगळंच काही चाललंय यांचं. कमळी ओरडायला लागलेली असते होळी रे होळी पूर्णाची पोळी. बंड्याची बायको निघाली बावळी. सगळे हसायला लागलेले असतात. तो अजून माझ्या लग्नाचा पत्ता नाही माझ्या बायकोला लगेच बावळी म्हणायला लागली बघा की. मी आता कमळीकडे बघत असते आणि मनातल्या मनात म्हणते घे 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 जेवढं हसायचंय तेवढं हसून घे. शेवटचं हसून घे ग नंतर तुला रडायलाच लागणार आहे. होळी बिळी करायची ना कर ग कर. हसू कसं होळीत राख होणार आहे ना बघतच राहा. आता कामिनी सगळं काही मनातल्या मनात बोलत असते. होळी रे होळी पूर्णाची पोळी. ऋषी सरांना मिळणार बायको लय भोळी. निंगे आता ओरडत असते. ऋषी आता नयनताराकडे बघतो. प्राजक्ता म्हणते होळी रे होळी पूर्णाची पोळी. अनिका पीक सारखी लोळी. अनिका म्हणते व्हॉट मी पीक पीक म्हटली मला ती प्राजक्ता. होळी रे होळी पूर्णाची पोळी. रागिनी काकीला द्या सुप्रामायसिनची गोळी. आता रागिनी चिडलेली असते आई ही अति करते माझ्या डोक्यात जाते ती. म्हणते हो हो लक्षात येत आहे शांत राहा बरं तुम्ही. सगळेच हसत असतात. आज पोळी उद्या नळी सुधरत नाही ती कामिनी आजीची टोळी.
निंगी म्हणते होळी रे होळी, पुरणाची पोळी, झेब्रा क्रॉसिंग वाल्या आजीला द्या काळ्या रंगाची गोळी. सगळ्यांची उडवाउडवी चाललेली असते. ती म्हणते काय मूर्खपणा लावलाय ग, कशाला आमच्या नावाने बोंबा मारताय. वाटतील तशी मस्करी चाललीये, देऊ का एक ठेवून. तर चिडलेली असते, काही नाही फक्त रंगाचा भंग करायचा असतो एवढा उद्देश असतो. वय काय एवढं तरी बघा, ते अक्कल कुठलची. मी म्हणते काय कामिनी आजी काय एवढं वैतागताय, आजच्या दिवशी चालते की एवढी मस्करी, एवढं काय त्यात गंमत तर करताय सगळे, एवढ्या नका चिडू, शांत राहा. नाही पटत आहे ना तर शांत राहायला सांगतो. पुन्हा आजी म्हणतात नाही आवडत तिला मस्करी, नका करू मस्करी, असू द्या रे मुलांनो. मी म्हणते वहिनी मस्करी करायला माझं काय वय का, आता म्हातारी झालीये मी. छोट्या छोट्या मुलांनी माझी मस्करी करायची की वयाने लहान आहे का मी आता. खरं तरी ही मस्करी माझी नाहीये, हा जो खेळ चाललाय ना तो तुझ्या भावनांशी केलाय. कामिनी बरोबर आता ट्रॅकवर उतरलेली असते. दाखवते ना बहिणी, यांनी काय जो काय खेळ केलाय तुझ्या भावनांची, तुला अगदी पुराव्या सगट दाखवते तुझ्या भावनांची कसा खेळ केलाय या सगळ्यांनी. मग बघ बहिणी, पुन्हा मी सादर करणारच आहे ग, बघच तू आता. रागिनी म्हणते खूप छान खूप छान, आई काय दाखवणार आहे ना ते नक्कीच बघा, आता मज्जा येणार आहे. रागिनी म्हणते रेडी व्हा रेडी व्हा. कामिनी म्हणते या कमळीने या विश्वासाची कशी होळी केली ना ते दाखवते, बघतच राहा आता ही कमळी काय चीज आहे. राजन म्हणतात आत्या जरा शांत बसतीस का, उगाच म्हणाले ते बडबडू नकोस. त्या आपण कुठं आहोत याचं भान ठेवा आणि जरा शांत बसा. रागिनी म्हणते राजन तू तर जरा गप्पच बस रे, कारण तुझं सुद्धा नाव येणार सगळ्यामध्ये. आगाऊ पोरगी आईचा अपमान करत होती तेव्हा काय करत होतास रे, तेव्हा शांत उभा होता आणि आता बोलायला लागलाय होय. पण गप्प बसायचा, जे काय चाललंय ना फक्त बघायचं. रागिनी आता मोठ्या आवाजात धमकी देते राजनला, गप्प बसायचं आणि सगळं ऐकायचा, कळलं का. पूर्ण आजी म्हणतात कामिनी रागिनी काय तमाशा लावलाय, गप्प बसता का जरा. घरी नाही होत तमाशे मांडायला, आपल्या घरी गेलं की मग तमाशा करा. जे काय करतोय त्याला तमाशा म्हणते वहिनी तू. माझ्या भाषेत सांगायचं झालं तर सत्तेचा उलगाडा करतेय मी तुझ्या पुढे, यात महत्वाचा हा तमाशा नाहीच आहे. कामिनी म्हणते काय गे कमळी काय म्हटली होती, अशा या होळीच्या प्रसंगी मनात जे काय असेल ते सगळं काही बोलायचं, कारण शुभ प्रसंग आहे ना. आणि घरी तमाशा करायचा असं कोण म्हणतं ग बहिणी, हे घर म्हणशील तर ते आपलंच आहे. नयनताराने आपले म्हणून सगळ्यांना आमंत्रण केलंय ना, मग आपलंच घर आहे असं समजायचं आणि बिंदास्त राहायचं. त्यामुळे वहिनी तू टेन्शन घेऊ नको ग घरचं आणि बाहेरचं. नयनतारा मी आता तमाशा करायला सुरुवात करते. काय झालंय ना बहिणी तुला मी सांगतेय, डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालणार आहे. कमळी जसं गोल गोल फिरून एखाद्या मुद्द्याला हात घालते, विषयाला हात घालते, तसं काही करणार नाहीये. डायरेक्ट थेट मुद्द्यावरच येते मी. कसं आहे ना नयनतारा, तुझ्या घरी होळीच्या निमित्ताने अन्नपूर्णाची मोठी नात म्हणून कमळी इथे मिरवतीये ना, की मी अन्नपूर्णाची मोठी नात. एक नंबरची फ्रॉड पोरगी ती कमळी, एक नंबरची फ्रॉड, विश्वास ठेवायला लायकीची नाहीये. अन्नपूर्णा आजी म्हणतात तोंड बंद ठेवा कामिनी, माझ्या इतकी वाईट कोणी नसणारे, एक शब्दही बोलायचा नाही कमळीच्या विषयी. काहीही बोलशील आणि मी तसंच सहन करू वहिनी, आता नाही मी सहन करणार नाहीये. खोटं असताना ते ओरडून बोललं जातं, सत्य अगदी शांत आवाजात सांगितलं जातं, कारण ते सत्य असतं ना बहिणी. आणि ते किती नाही म्हटलं तरी लपवू शकत नाही, सत्य कधीही लपत नाही. लक्षात येते का बहिणी, मी तिच्या पाठीमागे अजिबात नाहीये, मी काही तिच्या मागे मागे आलेले नाही ग बाई. कसं आहे ना, मी जे आले ना इथे फक्त आणि फक्त सत्य सांगण्यासाठी, तुझ्या नातीचं सत्य सांगण्यासाठी, आणि सत्य सांगणारे फक्त, बस दुसरं काहीच करणार नाहीये. बहिणी मी उगाच काही बोलत नाहीये, सगळ्याचे पुरावे घेऊन आलेली आहे, उगाच काही फालतूपणा करायला बडबड करायला आलीच नाहीये. सत्य तुझ्या समोर सांगायलाच आलीये, मुद्दामून तुझे डोळे उघडण्यासाठी. तुझी फसवणूक चालली आहे ना, ती फसवणूक होऊ नये म्हणून आली आहे बहिणी मी, सत्य सांगण्यासाठी. कामिनी आता ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत असते, मी कशासाठी आली आहे बहिणी, फक्त आणि फक्त तुझ्या काळजीपोटी. त्या खोट्या नातीचं सत्य सगळ्यांना दाखवण्यासाठी, तर सत्य सगळ्यांसमोर बाहेर आणणार म्हणूनच मी आज आली आहे बहिणी इथे. आणि बघ तू आता काय सत्य आहे. आतापर्यंत कोणाला काही बोलले का मी, सगळेजण साक्षीदार आहे, काहीच कोणाला बोलले नाही, फक्त योग्य वेळेची वाट बघत होते. आणि मला वाटतंय की ती योग्य वेळ आली आहे, म्हणूनच मला आता या खोट्या पोरीचं खोटं सत्य सगळ्यांच्या समोर आणायचंय. आता मात्र मी काय थांबणार नाही, मी सगळ्यांना सांगणारच. वेळ आली की लगेच बॉम्ब फोडायचा असं ठरवलं होतं, म्हणून गुपचूप होते, सगळं काही बघत होते. योग्य वेळ येऊ दे की बॉम्ब फोडायचा, आता ती योग्य वेळ आली आहे आणि मी आता बॉम्ब फोडणार आहे. आणि तारा म्हणते कसला बॉम्ब, काय सांगणार आहे, काय बॉम्ब वगैरे फोडायच्या गोष्टी करताय कामिनी. कामिनी काय बोलायचंय ना जरा स्पष्टच बोला, कशाबद्दल बोलताय, काय म्हणायचंय ना आम्हाला काही कळत नाही, असं गोल गोल फिरू नका, स्पष्ट काय ते सांगून टाका. कामिनी कमळीला जवळ बोलवते, इकडे ग कमळी. तू चिडू नको ग, अगं कमळी किती खोटारडी आहे ना हे दाखवायसाठी आलीये मी, तिला खोटं ठरवायला नाही, तिचा खोटारडेपणा दाखवण्यासाठी आलीये मी आता मुद्दाम कमळीला जवळ बोलवते. सगळ्यांच्या मध्ये ये ग, ये रे बाळा कमळी, राजनची मुलगी आहे ना ग कमळी, तू म्हणते ना मी राजनची मुलगी आहे, आईचं नाव काय ग, तू गौरीची मुलगी आहे का कमळी, ते कशी आहे तुझी आई सांग की. आता घाबरलेली असते आणि राजनकडे बघत असते, इतलीच का ग तुझ्या आईला कधी,
ए पोरी, भेटलीस का? सांगू शकेल हिच्या आईचं वर्णन, कारण ही भेटलीच नाही कधी तिला. गौरीला कधी पाहिलंच नाहीये तर काय सांगणार तिचं वर्णन. ही खोटं बोलतीये, गौरीची पोरगी नाहीये ही. गौरीचा आणि काही संबंधच नाहीये. खोटं सांगितलं तिने. ती गौरीची मुलगी, राजनची मुलगी, अन्नपूर्णाची नात, सगळं काही खोटं. एक नंबरची खोटारडी पोरगी आहे ती. आता गपचूप बसलेली असते, कारण कमळीला माहिती की अन्नपूर्णा आजीच्या समोर आता सगळी काही पोल खोलली जाणार आणि त्यांच्या नजरेतून मी उतरणार. आता कामिनीकडे बघायला लागलेले असतात. कामिनीने काय तमाशा मांडलाय आणि काय सांगण्याचा प्रयत्न करते कामिनी. मित्रांनो, सगळ्यांना जब्बर असा धक्का बसलेला असतो. बघू आता कामिनी कमळीचं जे खोटेपणा आहे तो कसा साबित करते आणि कमळी सुद्धा त्या खोटेपणाला काही प्रतिकार करणार का? कमळीच्या बाजूने राजन उभा राहणार की गौरी स्वतः सांगणार की हो, कमळी माझी आणि राजनचीच मुलगी आहे? हे सगळं बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघूया. इथे जमलेल्या सगळ्यांनाच कदाचित माहित नसेल, पण राजनला मात्र नक्की 100% माहितीये बरं. सगळं काही जे बोलतीये ना मी त्यामागचं सत्य. ही त्याची मुलगी नाहीये, राजनला 100% माहितीये. होणार आहे राजन, तुला माहितीये ना कमळी तुझी मुलगी नाहीये. म्हणतो कमळी ही राजन काकाची मुलगी नाहीये. याबद्दल तुम्हाला काही प्रूफ आहे का? काही सत्य माहितीये का? पुरावा असेल सांगा आता. कामिनी म्हणते आहे की पुरावा. कामिनी ते पत्र काढलेले असतात. अन्नपूर्णा आजी म्हणतात कामिनी तुला नक्की काय सांगायचंय सांग बरं, असं घोळून घोळून सांगू नको. दोन्ही पत्रांमधलं हस्ताक्षर वेगळं आहे, म्हणजे हे पत्र गौरीने लिहिलेले नाही. राजनने जे पत्र दाखवलं ते हॉस्पिटलमधलं ते खोटं आहे. राजनने सगळं काही बनावट तयार केलंय. गौरीने ते पत्र लिहिलेलं नाहीच आहे. राजन आपल्याशी खोटं बोलला. म्हणजे कमळी राजनची मुलगी नाहीये. आता हे ऐकल्यावर अन्नपूर्णा आजीला जब्बर असा धक्का बसलेला असतो. अगदी पायाखालची जमीनच सरकलेली असते. सगळे आता घाबरलेले असतात आणि एकमेकांकडे बघायला लागतात. कामिनीने नको ते सत्य सांगितलं आणि अन्नपूर्णा आजीला त्रास होईल अशीच मुद्दाम वागलेली असते. मित्रांनो, कमळी आणि राजनने ते डोळेच बंद केलेले असतात की आता करायचं काय. हे सत्य अन्नपूर्णा आजीला नको कळायला होतं. ते मुद्दाम कामिनीने सांगितलेलं असतं, कारण कामिनीला एक तर कमळी खोटी हे दाखवायचं असतं आणि अन्नपूर्णा आजी परत कोमात गेली तर कामिनीच्याच भल्याचंय, म्हणून सगळं काही कामिनीने हे केलेलं असतं. मित्रांनो, बघू आता यामुळे अन्नपूर्णा आजीला काय त्रास होणार आणि तिथे गौरी आहे. गौरी कमळीच्या बाजूने उभा राहणार का आणि सत्य सगळ्यांना सांगणार का? हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.